महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक बंगला नाकारल्यानंतर रामटेक बंगला चर्चेत आला। मात्र या बंगल्यामध्ये जे राहिले ते मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेत, त्यामुळे आपण यापेक्षाही मोठ्या पदावर जाऊ असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला। तर रामटेक बंगला कुणालाच नको असेल तर आपल्याला द्या असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। बघा, 2-3 वेळा असं झालं की माझ्यापूर्वी रावल तिथं राहिले होते, त्यांचं मंत्रिपद गेलं, एवढं मी समजू शकतो। पण तिथं राहिलेला प्रत्येक मनुष्य हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा झालेला आहे। शरद पवार साहेब राहिले, मुख्यमंत्री झाले। विलासराव देशमुख राहिले, मुख्यमंत्री झाले। शिवाजीराव पाटील निलंगेकर राहिले, मुख्यमंत्री झाले। म्हणजे निलंगेकर साहेबांच्या बाबतीत कोणी असं एक्सपेक्टच केलं नव्हतं, मुख्यमंत्री झाले। मग तो वाईट आहे का बंगला? मंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर मी जाईन, एवढी त्या बंगल्यामध्ये पवित्रता आहे। ती योगायोग म्हणा का तिथं गेल्यानंतर घडल्यात म्हणा, परंतु असं त्या रामटेकबद्दल अनेक स्टोरीज हे आपल्याला ऐकायला मिळालेल्या आहेत। पंकजाताईने स्वतः तो बंगला डिमांड करून मागितला की त्या वडिलांचं तिथं वास्तव्य होतं, म्हणून कालच तो बदलही झालेला आहे। आणि रामटेकला मला वाटतं तर पंकजाताई जाणार आहेत आणि बावनकुळे त्यांच्या बंगल्यात जाणार आहे। परंतु बंगल्यामध्ये काही दोष नसावा असं माझं मत आहे। काही सरकारची ॲडजस्टमेंट असते, त्या ॲडजस्टमेंटनुसार हे बंगले वाटप केले जातात, म्हणून त्यात एवढं काही वाईट वाटण्यासारखं नाही।